36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. मोटार वाहन विभाग आरटीओ कर्मचारी संघटनेच्या राज्यस्तरीय महाअधिवेशन आणि आमसभेत अमरावती विभागाचे विभागीय अध्यक्ष अनिल माणकर यांची राज्याच्या उपाध्यक्षपदी पुनश्च बिनविरोध निवड करण्यात आली. विशेष म्हणजे त्यांच्यावर हंगामी कार्याध्यक्षपदाची अतिरिक्त जबाबदारीही सोपवण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीनं राज्यातील मोटार वाहन विभागातील कर्मचारी आरटीओ संघटनेच्या नेतृत्वात अमरावती विभागाचा आवाज पुन्हा एकदा बुलंद झालाय. लातूर शहरात गेल्या 22 ऑगस्टला नुकत्याच पार पडलेल्या या राज्यस्तरीय महाअधिवेशन आणि आमसभेला राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस, कर्मचाऱ्यांचे हृदयसाण विश्वास काटकर, मोटार वाहन विभाग आरटीओ कर्मचारी संघटनेचे मावळते अध्यक्ष प्रकाश पाटील, सरचिटणीस सुरेंद्र स्वरतापे यांच्यासह राज्यातील विविध पदाधिकारी आणि संघटनेचे नेते उपस्थित होते. राज्यभरातून मोठ्या संख्येने कर्मचारी या अधिवेशनाला उपस्थित राहिले आहेत. महाअधिवेशनादरम्यान झालेल्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या निवडीत अनिल माणकर यांच्या कार्याची दखल घेत त्यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर संघटनेची महत्त्वाची हंगामी कार्याध्यक्षपदाची धुराही त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. निवडीची घोषणा होताच उपस्थित कर्मचाऱ्यांनी जल्लोष करत घोषणाबाजी करून अनिल माणकर बापू यांचे अभिनंदन केले. निवडीनंतर बोलताना अनिल माणकर यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर आक्रमक भूमिका स्पष्ट केली आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्या वर्षानुवर्ष प्रलंबित ठेवून चालणार नाही. आपल्या न्याय मागण्यांसाठी संपूर्ण राज्यातील कर्मचाऱ्यांनी पक्ष, गटतट आणि वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून एकजुटीनं उभं राहिलं पाहिजे. मागण्या केवळ मान्य करण्याचे आश्वासन नको, तर त्या प्रत्यक्षात लागू झाल्या पाहिजेत असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. ते पुढे म्हणाले, संघटित ताकद हीच कर्मचाऱ्यांची खरी ताकद आहे. आपल्या हक्कांसाठी आता राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने एकत्र यावं. न्याय मागण्यांसाठी आवश्यक त्या सर्व सनदशीर मार्गाने संघर्ष करण्याची संघटनेची भूमिका कायम राहील. माणकर यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आगामी काळात मोटार वाहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांना पुन्हा एकदा राज्यस्तरावर धार मिळण्याची चिन्हे दिसत आहे. त्यांच्या पुनर्निवडीकडे कर्मचारी वर्गाचं लक्ष लागलेलं आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते, दिवसा.